Hello students, good morning. So we are discussing economic development and industrialization. For discussing industrialization and economic development, first we have to discuss about the economic development, and then we will see the relation of economic development and industrialization. In last lecture we discussed about the industrialization. मी एवढे व्हिडिओ टाकते तुम्हाला, पण तुम्ही किती रिस्पॉन्स देता? 36-37 मुलं फक्त व्हिडिओ पाहतायत असं मला दिसते. त्यामुळं काय होतं मग की आम्हाला असं वाटतं की जाऊ दे, आपण एवढे प्रिपरेशन करतो, आपण एवढं सगळं स्टुडंटसाठी करतो, स्टुडंटचा रिस्पॉन्स काही नाही. नेक्स्ट वीकपासून किंवा नेक्स्ट वीकमध्ये रिव्हिजन घेणार आहे मी फर्स्ट सेमिस्टरची, कारण तुमचा पेपर आहे फर्स्ट सेमिस्टरचा. तुम्ही सगळं ते विसरलं असाल असं मला वाटते. जवळजवळ 50% स्टुडंट्स हे फेल आहेत. काल मी मार्कलिस्ट चेक केल्या तर जे 40 मार्क्स आहेत तुमचे ॲग्रिगेट इंटरनलचे 20 मार्क्सच्या ज्या 2 टेस्ट झाल्या होत्या त्यामध्ये 50% स्टुडंट्स फेल आहेत. सो बी केअरफुल. ठीक आहे, अभ्यास करा थोडासा, व्यवस्थित एक्झाम द्या. ओके, नाव वी विल डिस्कस इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आता इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मीन्स काय? आर्थिक वृद्धी किंवा आर्थिक वाढ. आता हे ॲन्सर तुमच्याकडून अपेक्षित नाही. हे असं ॲन्सर हे अगदी 3री-4थीतल्या मुलं देतील की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मीन्स आर्थिक वृद्धी, आर्थिक वाढ. तर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मीन्स काय आहे? तर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इज द ग्रोथ ऑफ द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑफ नेशन्स पीपल. आपल्या राष्ट्रातल्या, आपल्या देशातल्या लोकांचे राहणीमानाच्या दर्जामध्ये काय होणे? ग्रोथ होणे. बरोबर, म्हणजेच काय होणे? फ्रॉम ए लो इन्कम मीन्स पुअर इकॉनॉमी टू हायर इन्कम इकॉनॉमी. म्हणजे लो इकॉनॉमीकडून आपला प्रवास हा कुठं झाला पाहिजे? हाय इन्कम इकॉनॉमीकडे. बरोबर आहे, म्हणजे पुअर टू रिच असं आपल्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगची ग्रोथ झाली पाहिजे. वेन द लोकल क्वालिटी ऑफ लाईफ इज इम्प्रूव्ड देर इज मोर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. म्हणजे लोकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारला म्हणजे काय आहे? म्हणजे नक्की काय? तर लोक चांगल्या घरात राहायला लागली, चांगले कपडे वापरायला लागली. बरोबर आहे की नाही? चांगले अन्न खायला लागली. पॉव्हर्टी नाही आहे, दारिद्र्य नाही आहे, सगळ्यांना एम्प्लॉयमेंट आहे, रोजगार मिळतो आहे, सगळ्यांना पैसे मिळत आहेत, सगळेजण खर्च करत आहेत, सगळ्यांची डिमांड वाढलेली आहे. जेव्हा अशी स्थिती असेल तेव्हा काय म्हटलं जाईल? की स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इज इम्प्रूव्हिंग. बरोबर. आणि मग हे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जेव्हा इम्प्रूव्ह होत असतं तेव्हाच काय होत असते? इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होत असते. कशी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होत असते? कारण काय आहे? सगळ्यांना काय आहे? एम्प्लॉयमेंट आहे, बिझनेस आहे, सगळ्यांना पैसा मिळतो आहे. पैसा मिळत असल्यामुळं लोक काय करत आहेत? डिमांड. बरोबर आहे की नाही? वेगवेगळ्या वस्तूंची, चांगल्या घरात राहत आहेत, चांगले अन्न खात आहेत, चांगले कपडे घालत आहेत. बरोबर, सगळी एंटरटेनमेंट, स्वतःची थोडीशी ऐश करत आहेत. तर काय आहे की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मीन्स काय आहे? तर सगळ्यांना पैसे मिळत आहेत. एक मिनिट थांबा. राहणीमानाचा दर्जा उच्च होतो आहे. बरोबर. आणि मग when social scientists study economic development they look at a lot of things. बरोबर. So economic development is the process whereby simple low income national economies are transferred into modern industrial economics. तुम्हाला मी शेअर करते हे इकॉनॉमिक डेव्हलपमेंटच्या नोट्स. बरोबर. म्हणजे काय आहे की जे लो नॅशनल इन्कम आहे, ज्या अर्थव्यवस्थेचं राष्ट्रीय उत्पन्न हे लो आहे, ते काय आहे? जेव्हा हाय व्हायला सुरुवात होते, उच्च व्हायला सुरुवात होते, तेव्हा काय आहे? इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होत असते.
Although the term is sometimes used as synonym for economic growth, generally it is employed to describe a change in country's economy involving qualitative as well as quantitative improvements. जेव्हा अर्थव्यवस्थेची डेव्हलपमेंट ही संख्यात्मक आणि दर्जात्मक क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह होत असते, तेव्हा काय आहे, इकॉनॉमिक ग्रोथ होत आहे असं म्हटलं जातं. समजलं काय आहे? सगळ्यात इम्पॉर्टंट काय लक्षात ठेवायचं, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मीन्स काय? वेन स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑफ ए पीपल लिव्हिंग इन ए नेशन इज इम्प्रूव्ड. देशात राहणाऱ्या लोकांचा राहणीमानाचा दर्जा, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जेव्हा इम्प्रूव्ह होत राहतं तेव्हा काय आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होत असते. आता यामध्ये आपण काय कन्सिडर करणार? द फॉलोइंग आर कॉमन टाईप्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आता याच्यामध्ये काय आहे? इन्फ्रास्ट्रक्चर फाउंडेशनल सर्व्हिसेस दॅट इम्प्रूव्ह द इफिशियन्सी ऑफ ॲन इकॉनॉमी सच ॲज ॲन इंटरनेट बॅकबोन. आता इथे इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी बघा काय दिलेलं आहे की इंटरनेट, सगळीकडे इंटरनेट जे तुम्हाला सगळ्यांना आवश्यक असतं, तुम्हाला क्षणोक्षणी लागतं, तुम्ही त्याच्याशिवाय श्वाससुद्धा घेऊ शकत नाही, बरोबर? ते काय आलं, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आता इन्क्लूड झालेलं आहे. आपण जेव्हा बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये काय आहे की जेव्हा देशामध्ये ट्रान्सपोर्टेशन, कम्युनिकेशन, डॅम्स, रोड्स, बरोबर, इलेक्ट्रिसिटी, हे सगळे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जर चांगलं असेल, ॲडेक्वेट असेल, पुरेसं असेल सर्वांना, तर काय आहे, तर आपोआपच काय होणार आहे, आपल्या देशाची, आपल्या नेशनची डेव्हलपमेंट होणार आहे. आणि डेव्हलपमेंट झाली की आपोआप काय होत राहणार आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट पण होत राहणार आहे. नेक्स्ट पार्ट आहे एज्युकेशन. एज्युकेशनच्या फॅसिलिटीज काय आहे की आपल्या नेशनमध्ये जर चांगल्या पद्धतीच्या असतील, सगळ्यांना जर शिक्षण मिळत असेल, एज्युकेशन फॅसिलिटी सगळ्यांना मिळत असेल, तर काय आहे, डेव्हलपमेंट निश्चितच होणार आहे. कारण एज्युकेशन घेतलं की काय होतं, लगेच तुम्ही म्हणाल नोकरी मिळते, बिझनेस चालू करतो, बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाचं जे उद्दिष्ट आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे एज्युकेशनचं, ते आहे की तुम्हाला कल्चर्ड ह्युमन बिईंग बनवायचं आहे, बरोबर. कल्चर्ड की सेन्सिटिव्ह, तुम्हाला सगळ्या गोष्टींबद्दल जाणीव असली पाहिजे, तुम्ही कल्चर्ड असले पाहिजे, मॅनर्ड असले पाहिजे, तुम्हाला एटिकेट्स आले पाहिजे, बरोबर. तुमची थिंकिंग पॉवर डेव्हलप करायचं हे मेन ऑब्जेक्टिव्ह एज्युकेशनचं आहे. आणि मग काय होतं की तुमची थिंकिंग पॉवर जेव्हा डेव्हलप होईल तेव्हा काय होईल, आपोआपच तुम्ही वेगवेगळ्या अँगलने विचार कराल, तुम्ही काय कराल, तुम्ही बिझी राहाल, तुम्ही बिझनेस कराल, तुम्ही जॉब कराल आणि तुमचं स्वतःचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इम्प्रूव्ह करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. आणि तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इम्प्रूव्ह झाले की आपोआपच काय होणार आहे, आपल्या देशाची इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होण्यासाठी हेल्प मिळणार आहे. नेक्स्ट आहे हेल्थ अँड वेलनेस. आपल्या राष्ट्रामध्ये, देशामध्ये, नेशनमध्ये हेल्थ आणि वेलनेसच्या काय काय फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेल्या आहेत गव्हर्मेंटनी. प्रायव्हेट हॉस्पिटल्स किती आहेत, पब्लिक हॉस्पिटल्स किती आहेत, वेलनेससाठी काय स्पेशल प्रोग्राम, स्पेशल फॅसिलिटीज गव्हर्मेंट प्रोव्हाइड करते, त्यावरती काय असतं, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट डिपेंड असते, बरोबर आहे. देन जस्टिस देण्यासाठी लागणारा वेळ, असणारे अवेलेबल कोर्ट्स, बरोबर की जज आहेत त्यांची संख्या, लॉयर्सची संख्या ही ॲडेक्वेट आहे का, लोकांना वेळेमध्ये जस्टिस मिळतो आहे का, बरोबर. त्यावर काय आहे, आपली इकॉनॉमिक डेव्हलपमेंट डिपेंड असते. देन सेफ्टी काय आहे, लोकांना आपल्या देशामध्ये राहताना सेफ वाटतंय का, त्यावर काय आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. ह्युमन राईट्स काय आहेत, कन्झ्युमर प्रोटेक्शन होतं आहे का, कन्झ्युमरला फसवलं जातं आहे का, या गोष्टी पण काय आहेत, इम्पॉर्टंट आहेत. आपल्या देशात पण कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट आहे, 1986ला तो आला, बरोबर. तो पण इम्प्लिमेंट होतो चांगला. छोटे आपल्याकडे तर पेपर आहे, तुमच्यापैकी काही लोकांनी घेतला पण असेल, CPB, कन्झ्युमर प्रोटेक्शन अँड बिझनेस एथिक्स. त्याच्यामध्ये तुम्हाला शिकायला मिळालं असेल की कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट काय आहे आणि आपण कंप्लेंट कशी करायची, ती कंप्लेंट किती दिवसात सॉल्व्ह होईल, ओके, लक्षात येते. देन फेअर कॉम्पिटिशन. फेअर कॉम्पिटिशन म्हणजे काय, आणखी एक कॉम्पिटिशनचं टाईप आहे माहिती आहे का तुम्हाला. कॉम्पिटिशन असावी, पण ती कॉम्पिटिशन कशी असावी, हेल्दी असावी, बरोबर. की कट थ्रोट कॉम्पिटिशन असू नये. त्यांनी किंमत कमी केली, मग माझं भले नुकसान झालं तरी मी काय करणार, किंमत कमी करणार.
त्यांनी लो क्वालिटीचा माल म्हणजे कॉम्पिटिटरनी लो क्वालिटीचा माल प्रोव्हाइड केला, आपणही काय करायचं की आपणही थोडीशी आपल्या प्रॉडक्टची क्वालिटी लो करायची. अशा प्रकारची कॉम्पिटिशन काय आहे, ही आपल्या सोसायटीसाठी हार्मफुल आहे. बरोबर. आणि म्हणून काय आहे की कॉम्पिटिशन कशी केली पाहिजे, फेअर केली पाहिजे. आणि इफ देर इज ए फेअर कॉम्पिटिशन देन ओनली देर विल बी ए इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. लक्षात आलं काय आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मीन्स? Economic development is the growth of standard of living of a nation's people from a low income economy to high income economy. बरोबर. Quality of life when improved, then there is more economic development. समजलं? छोटासा पॉईंट होता हा, थोडासा राहिला होता. काल माझा एक्स्ट्रा लेक्चर घेतलेलं आहे मी तुमचं, आणि एक्स्ट्रा आहे हे पहा. ओके, बाय बाय.